नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी बापूंसोबत आचार विचाराची देवाणघेवाण करून अविरत असा संघर्ष जो केला ते तुम्हा आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक, आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय गणेशदादा नाईक साहेब, व्यासपीठावर उपस्थित सगळे शेंगे बंधू, गणपत आबांचा वारसा ज्यांनी अतिशय समर्थपणे चालवले असे डॉक्टर बाबासाहेब आमदार देशमुख, ओबीसीचा लढा मी सुरुवातीच्या 17-18 साली 2018 साली ओबीसीचा लढा चालू केला. त्यावेळी असं वाटायचं की माझ्या मागे कोणीच नाही ओबीसीचा लढा लढण्यासाठी. पण साधारणतः गेल्या 2 वर्षामध्ये ओबीसीचा लढा अतिशय समर्थपणे पेलवणारे एक नेतृत्व आपल्या समाजात निर्माण झालं, ते म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं आपण थोडं स्वागत करूया काळाच्या गजरात. आणि सामाजिक न्यायाचा लढा लढत असताना अनेक प्रसंग भोगावे लागतात. त्यातले अनेक भोग जे आहे लक्ष्मण हाकेंच्या नशिबी सुरुवातीला झाले, गाडीवर हल्ले, हे सर्वात जास्त हल्ले जे आहे ते आता लक्ष्मण हाकेंच्यावर झालेले आहे. तर आपण सगळ्यांनी सुद्धा आपला एक तरुण कार्यकर्ता जो आहे तो नुसत्या धनगरांचं नव्हे तर 18 पकड जमाती, तेरी माळी, साळी, कोचे, कुंभार या सगळ्या ओबीसी ज्या आहेत त्या सगळ्यांचं नेतृत्व करण्याची धमक असणारा एक नेता आपल्यातून निर्माण होत आहे. आणि म्हणून त्याच्यावर जर वेळ प्रसंग पडला तर धनगरांच्या पोरांनी काठ्या घेऊन त्याच्या मागे उभा राहायला पाहिजे. या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. त्यावेळी आपण बापूंची जयंती आपण करतोय, बापूंच्या विषयी बोललं पाहिजे की बापू कोण होता. बापू कुठल्याही आमदाराचा मुलगा नव्हता, कुठल्या मंत्र्याचा नव्हता, कुठल्या कारखानदाराचा नव्हता. तर बापू कृष्णाजी शेंडगे नावाच्या मेंढपाळाचा मुलगा बापू होता. झोपडी जन्म, वाड्या जन्म झाला नाही. बापूंचा जन्म झाला झोपडीमध्ये. आणि झोपडी जन्मलेल्या शेंडगे बापूंनी एक स्वप्न मुलाशी बाळगलं. लहानपणी बिरोबाला अमावस्या असतील, पौर्णिमा असतील, बिरोबाची जत्रा असेल, त्या जत्रेला जायचं आणि भंडारा लावायचा बिरोबाचा. आणि तो बिरोबाचा भंडारा घेऊन बापूजी निघाले. ते बिरोबाचं मंदिर तुम्ही पाहिलं असेल, आरोळीचे मंदिर इथं आहे. कोळेकर, आता कोळेकरने सांगितलं की हा जो आपला संघ जो आहे हा संघ 7 समुद्र पलीकडे जाऊन 100 देशामध्ये सगळ्यात मोठं सगळ्यात पारितोषिक कुणाला मिळालं असेल तर ह्या आपल्या धनगरांच्या, आपल्या या परंपरेला, ह्या आपल्या कैपतला, आपल्या गजमित्रला ते मिळालं. आणि ते पाठवण्याचं काम बापूंनी केलं होतं. बापूंनी कुठलाही कार्यक्रम बापूंचा या धनगरी गजमित्रेश्वर चालू होत नव्हता. म्हणून संयोजकांना आम्ही सांगितलं की भले आरवाडी जाऊन काय होईना पण हा कैपत संघ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला आणावा लागेल. कारण बापूंच्या आत्म्याला शांती लावायची असेल, धनगरांचा ढोल हा तिथं वाजलाच पाहिजे. आणि कैपतीचा आपला जो तांडव नृत्य आहे, शंकराचं तांडव नृत्य आहे, आणि ते नृत्य जे आहे त्या ठिकाणी वाजलंच पाहिजे. तर पुढचा सगळा प्रवास जो आहे तो आपला व्यवस्थित होऊन जातो. आणि बापूंचा प्रवास इथूनच सुरू झाला. आणि ते बघता बघता बापू कामगार झाला, कामगारांचा गोदीत मालक झाला, मालकाचा मंत्री झाला. आणि बघता बघता धनगरांचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे, म्हणजे 3.5% आरक्षण या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जमातीला नाहीये, ते 3.5% एकट्या धनगरांना मिळवायचं काम जे आहे ते बापूंनी केलं. पण आज ही एनटीची सवलत जी आहे, मगाशी कोण बोललं की कुणाला विचारलं की एनटी सवलत कुणी दिली, कुणामुळे मिळाली, कुणाला माहित नाहीये. ही पण अनेक विद्यार्थ्यांना विचारतात तुम्हाला एनटी मधून प्रवेश मिळाला, पण एनटीच्या अवस्था दिली कोणी तेवढं आम्हाला माहित नाही. पहिला जबाबदार
तुम्ही जेवढे आहात तेवढं आम्ही पण जबाबदार आहे. कारण जो प्रचार प्रसार बापूंनी बापूंच्या कार्याचा प्रचार प्रसार जो करायला पाहिजे होता तो आपल्याकडून झाला नाही. आणि म्हणून बापूंनी मिळालेल्या हे भाजी भाकरी जी बापूंनी दिली तिच्यावरती शंकेचं काहूर मारलं गेलं, तिच्यावरती टीका करण्यात आली. अरे आम्हाला एसटी मिळवायची होती पण बापूने आम्हाला एसटी मिळवून दिली. एसटीचा लढा हा बापूंनी 1965 सुरू केला. 65 ते 90 जवळ 25 वर्ष हा लढा बापूंनी एसटीचा लढा लढला. पण ज्यावेळी लक्षात आलं की हे आता आणखी 2 पिढ्या गेले तर आपल्याला मिळणार नाही, पण ह्या घराघरात हिंडणाऱ्या ह्या गणपाळांसाठी, या हमालांसाठी, वीटभट्टी, वेठबिगारी, फॅक्टरी म्हणजे ऊसतोडीसाठी यातून समाजाला बाहेर काढायचं असेल तर काही ना काही समाजाला द्यायला पाहिजे. बापूंनी चांद्यापासून बांध्यापर्यंत म्हणजे रत्नागिरीच्या आखाडेपासून त्या अगदी चंद्रपूरचे देवाजी पाटील या सगळ्या नेत्यांचे बोर्ड बने. त्यामध्ये काकासाहेब थोरात होते, बावीस शेंडगे होते, कोल्हापूरचे लढा हजारे गुरुजी होते, नाशिकचे हाकेसाहेब होते आणि या सगळ्यांची बोर्ड बांधली बापूंनी. आणि त्या मधून महाराष्ट्रभर मेळावे त्या ठिकाणी सुरू केले. त्या काळातला मेळावा माझ्या मते गंगाखेडचा ना, गंगाखेडचा मेळावा जो आहे, अंतुले बॅरिस्टर अंतुले त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यावेळी बॅरिस्टर अंतुलेने तो मेळावा बघितला आणि त्या मेळाव्यामध्ये ताबडतोब आमचा एक एमएलसी झाला. त्यावेळी अनंतकुमार पाटील. अनंतकुमार पाटलांना एमएलसी मिळाली ती फक्त गंगाखेडच्या एका कार्यक्रम बापूंनी घेतला त्याच्यावरती मिळाली. तर अशा प्रकारे हा प्रवास आपल्याला सुरू झाला. ज्यावेळी कळले की ही एसटीची सवलत जी आहे म्हणून तेवढं सोपं नाही, अजून आपल्या 2 पिढ्या बरबाद होती, पण काहीतरी द्यायला पाहिजे. पण सगळ्यांनी म्हणून निर्णय घेतला की भटक्या मुक्तांची सवलत जी आहे ती महाराष्ट्रात सरकारच्या अखत्यारीत आहे, आपण ती तरी समाजाला मिळवून देऊया. आणि म्हणून तो सांगलीचा मेळावा जो आहे त्या ठिकाणी घेतला. त्या मेळाव्याला सुद्धा आपल्या समाजातल्या काही नेत्यांनी विरोध केला, गाड्या अडवल्या, रस्ते अडवले, पण बापू खचले नाहीत. बापूने तो मेळावा जो आहे सांगली शहर पॅक झालं होतं संपले. सकाळी 12चा कार्यक्रम, राजीव गांधी त्या ठिकाणी येऊ नये म्हणून तिथल्या सगळ्या प्रस्थापित नेत्यांनी राजीव गांधी कोल्हापूरला उतरले 12 वाजता आणि सांगलीला यायला त्याला संध्याकाळी 6 वाजले. सकाळी 12 वाजता आलेला लाखोंचा जनसमुदाय बापूंच्या विनंतीनुसार जरा सुद्धा एकीकडे हल्ला नाही. आणि मध्ये त्यांनी शेत लावले, सगळ्या कोल्हापूरचे सांगले इथं स्टेज तिथं स्टेज तिथं भाषण करा असं करायचं. त्यांना वाटलं की आता हा धनगरसभा निघून जाईल आणि मग राजीव गांधी तिथं जायचं. पण बापूने आवाहन केलं कुणीही त्या ठिकाणी हलायचं नाही. 6 वाजता कार्यक्रम सुरू झाला आणि त्या मेळाव्यामध्ये आपल्याला भटक्या मुक्तांची सवलत मिळाली, स्पेशल आरक्षण मिळालं. त्यावेळी फक्त 4% भटक्या मुक्तांचं होतं, त्यामध्ये बापूने त्यांना घातलं. आणि त्यावेळी हे लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने वगैरे मंडळी, अहो बापू तुमचा एवढा मोठा समाज, आम्ही भटक्या मुक्त, आम्ही आमच्याकडे तुम्ही घातला तर आमचं कसं होईल, आम्हाला काय मिळणार, आमच्या सगळ्यात मोठा अन्याय धनगरांच्याकडून होईल. आणि बापूने ती गोष्ट पटली म्हणून बापूंनी पहिल्यांदा ह्या देशामध्ये हा प्रयोग केला बापूंनी. आणि आरक्षणाचं सब कॅटेगरायझेशन केलं, अबकडे केलं. आता ते बापूंची संकल्पना जे अबकडे केलं, धनगर समाजाला एनटी क दिलं, भटक्यांना अ दिलं, विमुक्तांना ब दिलं, धनगरांना क दिलं आणि वंजारांना म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या समाजाला त्यावेळी ड दिलं, त्यांना 2% दिले. आपण 3.5% घेतले, 4%चं 10.5% पण आरक्षण घेऊन गेले बापू. आणि त्यावेळी म्हणून हे आपल्याला 3.5% आरक्षण मिळालं. सुरुवातीला तुम्हाला माहित नाही अशी पातळ मारली होती त्या GR मध्ये की 6 महिने एखाद्या धनगराला ती जर सवलत घ्यायची असेल तर त्यानं पहिले मेंढरं घेऊन माळावर गेले पाहिजे. मेंढरं माळावर सोडायची, गावात जायचं, सरपंचाकडे दाखला घ्यायचा की हा धनगर हा मेंढपाळ ह्या ठिकाणी आलेला आहे, असा एक दाखला घ्यायचा. असं 6 महिने सगळ्या गावात ते दाखले घ्यायचे आणि मग ते दाखले घेऊन तहसीलदाराकडे जायचं आणि मग त्याला एनटी सवलत मिळाली. म्हणजे त्या GR मध्ये अशी वेग मिळाली होती की एकाही मेंढक्याला किंवा एकाही धनगराला ही सवलत मिळू नये अशी ज्ञानमाची मेघ त्यात मारली होती. पण बापूंनी म्हणलं ठीक आहे तसा तर तसा GR घ्या, पण एकदा आमची कॅटेगरी आमची बदला, आम्हाला एनटी मध्ये घाला. त्यानंतर मुख्यमंत्री आपले कोण झाले, नाईक, सुधाकरराव नाईक, नाही सुधाकरराव नाईक आल्यानंतर सुधाकरराव नाईकांच्याकडून ती अट जी आहे ती काढून घेता 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 बापू
त्यांच्या किचन पर्यंत गेले. अहो हे काय तुम्ही खायला लागलाय? आपलं धनगर तुम्हाला मटण आवडतं ना? काय आम्ही तुम्हाला हे करतो. कवळी लुसलुशीत बोकडं जे आहेत अगदी हे खाऊन बदाम बिदाम पिस्तं खायला घालून बापू ते बोकड तयार करायचं कवळं लुसलुशीत, आणि मग ते संडेला कार्यक्रम असायचा वर्षा बंगल्याच्या लॉनवर. एक मुसलमान घेऊन जायचा आणि मागे तो कार्यक्रम. मुख्यमंत्री खुश झाले ना? काय समजलं का? राजा उदार झाला. पण एका बोकडात नाही झाला बरं का. आपला मसोबा आपला आपण विरोबाला हे करतो, आपल्या देवस्थानात कापतो, एका बोकडाला वर्षात आपण एकच देतो. हे पट्ट्या काय एकाच काय देतो समाधान झालं नाही. दुसरा, तिसरा, चौथा, 12 ज्यावेळी दिली काय 12 बोकडाचा ज्यावेळी बळी झाला त्यावेळी मात्र काय राजाने ढेकल दिली की तुमचं काम केलं म्हणून सांगितलं. ती अट त्यांनी काढून टाकली. प्रत्येक धनगराला तेव्हा खरा न्यायच्या वेळी मिळाला. आणि म्हणून तुमची आमची मुलं जे दिसत आहेत आज डॉक्टर वकील इंजिनियर दिसत आहेत ती त्याच्यामुळे दिसत आहेत. म्हणजे बापू ह्या युक्त्या ज्या आहेत हे कुणाच्या डोक्याच्या पलीकडे हाके साहेब हे भाषण करून असलं काय आरक्षण मिळालं नसतं. भाषण करून ही इंग्लिश आंदोलन केलं असतं, बोलत्या वर्षा घेराव घातला असता तरी पण हे झालं नसतं. पण हे कशामुळे झालं? कार्यक्रम. तर अशा प्रकारे एसएससी शिकलेला माणूस एवढ्या मोठ्या समाजाला आरक्षण देतोय. आज मराठ्यांचं आरक्षण तुम्ही पाहताय. आज नाकी 9 आले मराठा समाजाच्या आरक्षण देता गुलाल उधळत आहेत, साखर वाटतायत, पण आरक्षण मिळते का? नाही मिळत. पण शेंडगे बाबा मिळवून दिले ना तुम्हाला. आज मुलं डॉक्टर वकील इंजिनियर झाले. बारामती बघितलं तुम्ही, त्या काळामध्ये देशपांडे कुलकर्ण्यांच्या पाट्या असायच्या. हे डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर वकील देशपांडे. आज बारामतीमध्ये तुम्ही गेलात तर शेमडे, कोकरे, शेळके यांच्या पाट्या डॉक्टर आणि वकिलांच्या तिथं आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा त्या ठिकाणी आता मध्यंतरच आहे. आणि ही आठ घेताना कुणाची पोरं शिकावी? अरे एखाद्या कलेक्टरचा किंवा एखाद्या तहसीलदारचा पोरं शिकलं ठीक आहे, पण या सवलतीमुळं मेंढपाळांची मुलं, हमालांची मुलं एमबीबीएस झाली. आज चेंबूरला सुपर स्पेशल हॉस्पिटल आहे कोळेकरचं. एक कोळेकर जो आहे आमच्या गोदीमध्ये हमाल, गोडी वाहणारा हमाल, त्याचा मुलगा त्याला 52% आरक्षण मिळालं, ऍडमिशन मिळालं. आज कोळेकरचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आज चेंबूरमध्ये आहे. आज लाखो रुपये जो आहे तो आज त्या ठिकाणी कमवतोय. म्हणजे हा विकास जो आहे हा विकास कुणामुळे झालाय? कशामुळे झालाय? हा काय बकरी कापून एखाद्या देवाला बकरी कापणे असं चमत्कार होत नाही काय, किंवा कीर्तन आणि दिंड्या करून असला चमत्कार होत नाही ना. हा काय चमत्कार नाही. हा बापूंनी आयुष्य त्या ठिकाणी परिश्रम केला. आयुष्यभर त्यांनी उपाशी तपाशी महाराष्ट्र फिरले, महाराष्ट्राची बोर्ड बांधली. आणि तेव्हा कुठं हे जे आहे एक आरक्षण आपल्याला मिळालंय. पण त्याच्यावर सुद्धा बापूंच्या संशय घेता तुम्ही. लाज वाटली पाहिजे जे कोणी या आरक्षणावरती बोलता येते. अरे मिळवून दाखवा ना तुम्ही. 3.5% तुम्हाला 4.25% सुद्धा मला पाव टक्का सुद्धा वाढवता आलं नाही. तुम्ही काय गप्पा मारताय तुम्ही? त्यामुळं जे कोणी आता एनटीच्या आरक्षणावरती संशय घेतील त्यांना तिथल्या तिथं जबाब जो आहे तो आपण सगळ्यांना दिला गेला पाहिजे. अरे बाबा हे येरा गाभ्याचं काम नाही पाहिजे, त्याला जातीचे आणि जातीवंत बापू होता म्हणून जातीला आरक्षण देऊन गेलेलं आहे. विरोबाचं मंदिर, अरे भंडारा लावला. अरे कसलं मंदिर? ते गुडघ्यानं रांगत आत जायचं, गुडघ्यानंच मागे यायचं. ते आरोग्य मंडळीचं आहेत ना. आज काय बापूंनी संकल्प केला, नाही माझा बिरोबा जो आहे या देशातलं सगळ्यात मोठं धनगरांचं मंदिर कुठं असेल तर ते आरोग्याच्या बिरोबात असेल. बापूंनी संकल्प केला आणि त्या ठिकाणी पायाभरणी करून तो जीर्णोद्धार जो आहे तो बापूंनी केला. हे आपण सगळ्यांनी पाहताय. त्या ठिकाणी पुजाऱ्यांचं 2 खून झाले त्याच्यामध्ये, एवढा मोठा वाद झाला. पण बापूंनी हिंमत हारली नाही. बापूंनी तो विषय लावून धरला. आज सगळ्या देशातलं सगळ्यात मोठं मंदिर धनगरांचं कुठलं असेल तर माझ्या आरोवाडीच्या बिरोबाचं मंदिर झालेलं आहे. आज ते पुजारी भाजप आले, आमच्या पुजारकीचं काय होईल, पुजारकीचं काय होईल म्हणून वाद झाला. आज लाईन लागले पुजारकी घ्यायला. एकेका महिन्याला 10 लाख 12 लाख रुपये पुजारकी घ्यायला लागले. आज अख्ख्या महाराष्ट्रातून सगळं भक्तगण वाढलंय त्या ठिकाणी. त्यामुळं हे बापूने जे काम केलंय त्याला तोड नाही कोणाचं. एखादं मंदिर बांधून तर बघा ना काय होते ते. बापूने बांधलं सुद्धा नाही. अरे त्या
दगड कुठला पाहिजे त्या विरोबाला म्हणून बापू कर्नाटकमध्ये तात्या तुम्ही होता त्यावेळी जो काळ्या पाषाणाच्या त्या दिसतच सगळ्या त्या दगडी भिंती सगळ्या त्या दिसत आहेत ते बापूंनी त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये जाऊन स्वतः जाऊन दगड हे केलेलं आहे. आणि म्हणून हा सगळा विषय जो आहे बापूच्या जेवढं बोलता येईल तेवढं हे आहे. मी फक्त एक सांगेन, बापू असल्यापासून दोन गोष्टी मात्र बापूच्या अजून तशाच आहेत की त्याला आम्ही कमी पडलो तुम्ही कमी पडला त्याचा उल्लेख हाकेने केला की 1 नंबरचा 2 नंबरचा समाज आता जात ह्या जंगलाला होऊन जाऊ द्या. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा धनगर समाज जो आहे पोट जातीचं एकत्रित केल्या तर धनगर समाज हा 1 नंबरचा समाज झाला. एवढा मोठा समाज आहे सर, ह्याचे आमदार का नाही होत, ह्याचे खासदार का होत नाही, हा प्रश्न बापूंच्या काळात पडलेला प्रश्न आहे. त्याच्यावरती त्यावेळी सुद्धा सोल्युशन मिळालं नाही आणि आज सुद्धा आम्हाला मिळत नाही. पण आता ह्या 2-3 वर्षामध्ये आम्हाला एक सोल्युशन सापडलेलं आहे. ते म्हणजे धनगरांना जर विधानसभेत जायचं असेल, मंत्रालयात जायचं असेल तर धनगरांच्या वाड्यावरून त्याचा रस्ता जात नाही. तर त्या तेली माळी चाळी कोटी कुंभा धनगर ह्यांच्या वाड्या ह्यांच्या वस्त्यावरनं जर आपण गेलो ह्यांना सोबत घेऊन तर मंत्रालयात जाण्यापासून तुम्हाला कुणीही थांबू शकत नाही. आणि म्हणून हा सत्य जाण्याचा मार्ग जो आहे आम्ही चुकलो होतो. मी पण स्वतःला धनगरांचाच येता म्हणायचं, सगळे आमचे धनगरांचेच देते. पण ज्यावेळी लक्षात आले की अरे हे दुसऱ्या धनगरांच्यावर नाही होत आपलं कधी, एकही आमदाराचं कधी बसत नाही आपलं, सांगोल्याला का बसलं तर त्या ठिकाणी सत्ताधारी जो समाज आहे त्याने सुद्धा आबांच्या सोबत त्यांनी हे केलं. आबांनी सगळ्यांची बोर्डबाजी म्हणून समजत ते. पण धनगराच्या मतावर तुम्ही आमदार व्हायला का होऊ शकत नाही. पण ओबीसीला सोबत घेऊन गेलं तर मग मात्र तुम्ही म्हणतात 70 आमदार जे आहे ते व्हायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून आपल्याला ओबीसीच्या चळवळीत आपला भाग गेला पाहिजे. आपली एनटीची सवलत आता शिल्लक आहे का, आता काय होणार आहे त्या सवलतीचं, ओबीसीला आव्हान दिलेलं आहे, ओबीसी जीआर काढलेला आहे, त्यामध्ये आपली एनटीचं काय, एनटीची सवलत सुद्धा आता बाळासाहेब सराटे मराठा समाज नेता आहेत त्यांनी कोर्टात आव्हान दिलेलं आहे की हे आरक्षण धनगराला कसं काय, आयोग नाही, सर्वेक्षण नाही, आंदोलन नाही, कुठं लाठीचार्ज नाही, काय नाही, मग धनगराला हे आरक्षण कसं दिलं गेलं हा प्रश्न कोर्टाला विचारलाय मराठा समाज नेत्यांनी. आता तिथं आम्ही खंबीर आहोत, तिथं काही सुद्धा 1% सुद्धा तिथं आपल्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही एवढं आपल्याला आश्वासन या ठिकाणी मी देतो. आणि बापूंनी जो काय दुसरा विषय दिलेला आहे एसटीचा विषय जो आहे तुम्हाला माहित नसेल, बापूंचं 14वं घातलं, 13वं घातलं आणि 14व्या दिवशी पांढरे कपडे घातले. 3 वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानाला आणलं. अटल बिहारी वाजपेयी पंढरपूरमध्ये आले, आपल्याला माहित असेल. आणि जसं राजीव गांधींनी ढोल वाजवला तसं पंतप्रधान ढोल वाजवलं की आम्हाला आरक्षण मिळतंय. आणि म्हणून देशाच्या अटल बिहारी वाजपेयीला त्या ठिकाणी आपण आणलं आणि त्यांच्याकडून ढोल वाजवला. पण त्या ढोलातून विकासाचे बोल मात्र जे आहे ते आज सांगायत आपल्याला ऐकायला मिळाले नाहीत. तो लढा अपूर्ण राहिलेला आहे. 15 दिवसात अटलजींचं सरकार गेलं, नाही तर आमचा कमिशन नेमून 8 महिन्याच्या आतमध्ये अहवाल घेऊन शेवटच्या पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये धनगर समाजाचा एसटीचा प्रश्न निकालात काढण्याचा जो काय प्रयत्न होता तो भीष्म प्रयत्न म्हणजे पंढरपूरच्या आपल्याला माहित नसेल, पंढरपूर त्या दिवशी पूर्ण भरलं होतं. 2 वाजता पंढरपूरचे 4ही रस्ते बंद करावे लागले. पंढरपूर शहर पॅक झालं, मैदान पॅक झालं, वाळवण पॅक झालं, कल्ल्या बोळा सगळं पॅक झालं. यायला जागा नाही म्हणून 2 वाजता 4ही रस्ते बंद केले. माझ्या गुजरात आणि इथून 22 ट्रेन भुसावळला त्यांनी थांबवल्या. कर्नाटक मधून आमच्या व्हीएल पाटलांनी मदत केली होती. 50,000 लोक हुलजयंतीला अडवले तिथं. हुलजयंतीला 50,000 लोक अडवले. कारण का आता आज जागा नाही म्हणून त्या ठिकाणी इतका मोठा मेळा मोजायचे कुणी. आतापर्यंत आषाढी पण कधी मोजली नाही, कुठल्याही आषाढीला दारा बंद झाली नाही. पण 22 जानेवारीच्या त्या धनगरांच्या मेळाव्यामध्ये धनगरांच्या वारीमध्ये पंढरपूरची दारं बंद करावी लागली. आता मोजली एआय नाही, ज्यावेळी एआय त्यावेळी मोजले किती निघाले माहितीये, आषाढी वारीला आता निघाले 28 लाख. 28 लाख भाविक त्या ठिकाणी होते. हे दारं उघडी असताना आपण त्या दारं बंद केली होती. तुम्ही कल्पना करा, यायला सुद्धा हे मोजता येणार नाही एवढा मोठा मॉब त्या ठिकाणी आपण केला होता. म्हणजे इतके प्रयत्न आम्ही केले. तुम्हाला हे का सांगतोय, आम्ही शांत बसलो नाही. शेड्यूल टाईमचा लढा आमचा चालू आहे. तुम्ही बघताय सगळे लढे आपण लढतोय. आता एसटीचा लढा कधी आपल्याला मिळेल माहित नाही, पण तोपर्यंत एनटीची सवलत वाचवायची असेल आपल्याला ओबीसी सोबत राहावं लागेल. ओबीसी लढ्यात आपल्याला सहभाग व्हावा लागेल.
आणि म्हणून आपल्याला विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी ओबीसीचे आपले मेळावे असतील, मोर्चे असतील, आंदोलन असतील, त्यावेळी आपण पुढे घेतलं पाहिजे. ओबीसीचा विश्वास आपल्यावरतीच आहे. ते म्हणजे धनगरच हे आंदोलन धनगरच नेतू शकतात, धनगरांनीच नेतृत्व केलं गेलं पाहिजे अशी कुणाची भावना आहे. ह्या सगळ्या तेलीबाई साई कुस्ती कुंभार ह्या सगळ्यांची आहे आणि म्हणून त्यांचं नेतृत्व करण्याची संधी आपल्याला आहे. म्हणून आपण ते कधी दौडू नका. या ठिकाणी एवढंच मी बोलतो. आपल्याला दादांचं आपल्याला ऐकायचं, आमचे आमदार साहेबांना ऐकायचं आहे, बाकी सगळं पुढे बोलू. पण ह्या दोन गोष्टी मात्र एसटी तणाला चालू आहे. आमचा राजकीय लढा जो आहे तो आता हाके तुम्हाला सांगितलं तो लढा आपला चालू आहे आणि काही काळजी करू नका. 29 पर्यंत नक्कीच आपल्याला 5-25 आमदार जे आहेत ते आपल्या विधानसभेमध्ये गेलेले दिसतील. एवढं मात्र या ठिकाणी आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा आयोजकांनी पहिल्यांदा इतक्या वर्षांनी बापूंची जयंती साजरी केली. शेवटची याच्या आधीची जयंती सांगोल्यात साजरी झाली. त्यावेळी गणपताबा होते, कोळ्यामध्ये होती, कोळ्यामध्ये. आणि कोळा म्हणजे कोळ्यातली सगळ्यात मोठी सभा जी आहे ती बापूंच्या जयंती झाली. कारण त्या ठिकाणी बापूंच्या हाडा मासाला रस्त्याला जाणणारी सगळी माणसं त्या ठिकाणी कोळ्या गावात होती. आणि म्हणून तो कार्यक्रम जो आहे तो कोळेगावच्या लोकांनी विनंती केली म्हणून तो त्या ठिकाणी केला. गोकुळात मुंडे हेलिकॉप्टर घेऊन त्या कार्यक्रमाला आले होते, मुंडे साहेब आले होते. तर अशा प्रकारे हा जयंतीचे कार्यक्रम आपण सतत आपण घेऊया आणि हा बापूंच्या कामाचा यातूनच आपले नक्कीच आपले आमदार होतील, आपली एसटी सवलत मिळेल. त्या लढा हा शेवटी लढावाच लागतो. सामाजिक न्यायाचा लढा वेळेमध्ये मागमोग करता येत नाही. आता आमची 2 पिढ्या खपल्या, आता आमचे मल्हार कुठे आहेत? तिथं आमची 3री पिढी सुद्धा व्यासपीठावर आहे. 3री पिढी सुद्धा या ठिकाणी आमची आलेल्या व्यासपीठावर. किती पिढ्या खपायला पाहिजे आम्ही मला. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला की हा लढा लढण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत, आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद जो आहे तो आपला शेंडगे कुटुंबाच्या मागे ठेवा. या शेंडगे कुटुंबाच्या वतीने मी एकच आपलं आश्वासन देतो की उतरणार नाही, मातणार नाही. शेंडगे बापूने दिलेला वसा सोडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. धन्यवादांना. यानंतर फक्त 2च प्रश्न आहेत. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.